ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राची पुन्हा कमाल, पटकावलं रौप्य पदक। दुसऱ्या प्रयत्नात फेकला 49.45 मीटर लांब भाला। नीरजच्या यशाचं देशभरात कौतुक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघानं जिंकलं कांस्य पदक। स्पेन विरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगचे 2 गोल ठरले निर्णायक। भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी। पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजशी आज होणार कांस्य पदकासाठी सामना। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी। केशवराव भोसलेंच्या जयंतीनिमित्त आज होणार होते नाटकांचे प्रयोग। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं ठोकला शड्डू। महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौऱ्यांचं आयोजन होणार। 20 ऑगस्टपासून 7ही विभागात दौरे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून शिवस्वराज्य यात्रा। पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी लढत असलेल्या 31 मतदारसंघात यात्रा। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा। पोलिसांची मात्र अजूनही परवानगी नाही। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज कोल्हापूरमध्ये। क्रांती स्तंभाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार, तर संध्याकाळी घेणार पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंची तोफ उद्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार। संभाजीनगर आणि पुण्यातल्या शिवसंकल्प अभियानानंतर आता ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपवर आलेले 1,05,00,000 अर्ज अवघ्या 2 दिवसात मंजूर। 17 ऑगस्ट रोजी देणार पहिला हप्ता। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान। 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार। 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा। म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी आजपासून नोंदणी। 2030 घरांसाठी 13 सप्टेंबरला काढली जाणार लॉटरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।